सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धनय्या सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. पेपर क्रमांक 1 युनिट पहिला टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटामध्ये मी महत्त्वाचे 100 कन्सेप्ट घेऊन आलेले आहे. ते आपण बघूया. आतापर्यंत 59 कन्सेप्ट आपण पाहिलो. आता 60वा कन्सेप्ट बघूया. डिसिजन मेकिंग. डिसिजन म्हणजे निर्णय क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता. याला लाईफ स्किल असे म्हणतात. लाईफ स्किल जीवनामध्ये असलेले एक महत्वाचे स्किल, कौशल्य. आता इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग रिक्वायर्स अनालिटिकल स्किल. योग्य आणि परिणामकारक निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे अनालिटिकल स्किल असायला पाहिजे. अनालिटिकल म्हणजे विश्लेषणात्मक कौशल्य ज्या व्यक्तीमध्ये असतो अशा व्यक्ती परिणामकारक निर्णय घेऊ शकतो. आणि निर्णय घेत असताना निगोसिएट करणे म्हणजे दोघांमध्ये संभाषण सुरू केलं पाहिजे की तुमच्या अडचणी तुम्ही त्यांना सांगा, त्यांच्याकडनं गायडन्स घ्या, असं निगोसिएट करा आणि त्यांनी काही सांगतात ते ऐका आणि नंतर त्यांनी सांगितलेली गोष्ट सोडून द्या आणि तुम्ही स्वतः निर्णय घ्या. असे या कन्सेप्टचा अर्थ आहे. 61वा कन्सेप्ट ॲबिलिटी टू अंडरस्टँड अँड इंटरॅक्ट इफेक्टिव्हली विथ अदर्स. दुसऱ्या व्यक्तीसोबत व्यवस्थितपणे बोलणे, व्यवस्थितप्रमाणे त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करणे आणि दुसऱ्या व्यक्तीचा विचार व्यवस्थितरित्या समजून घेणे. याला इंटरपर्सनल इंटेलिजन्स असे म्हणतात. अंतर वैयक्तिक बुद्धिमत्ता असे म्हणतात. 21A द आर्टिकल इन द कॉन्स्टिट्यूशन सजेस्टिंग फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर ऑल स्कूल चिल्ड्रन ॲट द एज, म्हणजे ऑल चिल्ड्रन ॲट द एज ग्रुप ऑफ 6 to 14 इयर्स. आपला जो भारत देशाचा संविधान आहे त्या संविधानामध्ये 21 ब्रॅकेटमध्ये ए, कॅपिटल ए ह्याचा एक आर्टिकल आहे. हे आर्टिकल काय सांगतात तर आपल्या देशातील 6 ते 14 वयोगटातील मुलांना फुकट आणि कंपल्सरी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, असा या आर्टिकलचा अर्थ आहे. 63वा कन्सेप्ट ॲबिलिटी टू अंडरस्टँड वन्स सेल्फ अँड वन्स ओन इमोशन म्हणजे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजे काय? इंट्रापर्सनल म्हणजे वैयक्तिक बुद्धिमत्ता. व्यक्ती स्वतःचा बुद्धिमत्ता, व्यक्ती म्हणजे आता मी माझा स्वभाव कसा आहे मी स्वतः ओळखला पाहिजे. माझा भावना काय आहे, माझा विचार काय आहे, माझं वर्तन काय आहे, माझं स्वभाव काय आहे हे मी स्वतः ओळखलं पाहिजे. जर मी माझा स्वभाव ओळखत असेल तर माझ्याकडे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स जास्त आहे. हो, मी थोडा रागीट स्वभावाचा आहे, मी एकलकोंडा राहतो, मला जास्त मित्र नाही, मी सतत एका कामात गुंतणारा माणूस, मला राग कंट्रोल होत नाही. हे इंट्रापर्सनल. तुम्ही तुमचा स्वभाव कसा आहे तुम्हाला माहिती पाहिजे, त्याला इंट्रापर्सनल. आणि थोडं जिद्दी माणूस आहे, मला हे करायचं म्हटलं तर तो ते करायचंच, इतरांचं ऐकायचंच नाही. हे प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव असतो. तुम्ही तुमचा स्वभाव तुम्हाला पटला पाहिजे. सर्व शिक्षा अभियान. सर्व शिक्षा अभियान हे एक प्रोग्राम आहे. हे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन वरती भर दिलेलं आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी थोडं हे फोकस केलेलं आहे. आता कार्ल जंग म्हणून एक सायकोलॉजिस्ट आहे, त्यांनी एक कन्सेप्ट सांगितले, अॅनिमा अँड अॅनिमस. कृपया हे शब्द लक्षात ठेवा, अॅनिमा अँड अॅनिमस. अॅनिमा म्हणजे दिसतो हा पुरुष
पुरुष व्यक्ती आहे, फिजिकली हा पुरुष आहे, परंतु त्याचा स्वभाव किंवा त्याचा गुणधर्म हा स्त्रीचा गुणधर्म आहे. दिसतो पुरुष, परंतु स्त्रीचा गुणधर्म असलेला व्यक्ती त्याला अनिमा. आणि अनिमस म्हणजे दिसतात स्त्री, परंतु त्या स्त्रीच्या शरीरामध्ये, त्या स्त्रीच्या मनामध्ये पुरुषांचे लक्षण असतो, त्याला अनिमस. आता 66वा, द प्रायमरी फोकस ऑफ NEP 2020 इज, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हे कशावरती फोकस केलेलं आहे, तर आपलं ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, भारताचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, परिवर्तन करायचं आहे इनटू नॉलेज बेस्ड सोसायटी. भारत देशामध्ये जो काही सोसायटी आहे, जो समाज आहे, ज्ञान आधारित समाज निर्मिती करणे आणि भारताचा आर्थिक स्थिती बदलणे हे NEPचा उद्देश आहे. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी न्यू दिल्ली, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी जे मुक्त विद्यापीठ आहे, इग्नो, या इग्नो विद्यापीठ युनिव्हर्सिटी इन इंडिया इज ऑफरिंग द लार्जेस्ट नंबर ऑफ कोर्सेस थ्रू डिस्टन्स मोड. म्हणजे ओपन एज्युकेशन डिस्टन्स मोडद्वारे, दूर शिक्षणाद्वारे सर्वात जास्त कोर्सेस अवेलेबल करून देणारी विद्यापीठ म्हणजे इग्नो विद्यापीठ. ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय, लर्निंग म्हणजे अध्ययन, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. ऍक्टिव्ह लर्निंग प्रोसेस इज द मोस्ट सिग्निफिकंट फॉर स्टुडंट लर्निंग. एखादा विद्यार्थी व्यवस्थित शिकतो ह्याचा अर्थ तो ऍक्टिव्ह लर्निंग प्रोसेसमध्ये आहे. आणि लायसेज फेयर म्हणून एक शब्द आहे, तो फ्रेंच वर्ड आहे, फ्रेंच. त्याचा अर्थ हा एक लिडरशिप क्वालिटी आहे, लिडरशिप स्टाईल आहे, म्हणजे नेतृत्वाची हा एक गुण आहे की या नेतृत्व गुणामध्ये त्यांचा खाली असलेला जो व्यक्ती असतो किंवा त्यांच्या टीम मध्ये असलेला जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तींना काहीही त्यांचा निर्णयामध्ये इंटरफेअर करायचं नाही. त्याच्या सदस्य लोकांना सांगायचं की बाबा तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला काय चांगलं वाटतंय, तुम्हाला कसं योग्य वाटतं तसं तुम्हीच निर्णय घेऊन तुम्हीच काम केलं पाहिजे. तुमच्या कामात मी व्यत्यय आणत नाही, तुमच्या कामात मी अडथळा येत नाही. असा एक प्रकारचं लिडरशिप. हा एक लीडर आहे, त्याच्या खाली असलेल्या सगळ्या लोकांना काय सांगतात की तुम्ही तुमच्याप्रमाणे काम करत राहा, निर्णय तुम्ही घ्या, तुम्हाला काम करा. असा हा लीडर आहे. त्याला लायझी फोर्स फेअर, जे स्वतःचा काही इंटरफेअर तो करत नाही. थँक्यू, धन्यवाद. बाबा एक नंबर.